डाळ मिरचू सोबत अशी क्रिस्पी बाजरीची भाकरी तुम्ही कधी खाल्ली आहे का? खाल्ली असेल तर मला कमेंट करून सांगा. कालच ना सकाळी बाजरीच्या भाकरी बनवल्या होत्या आणि उन्हाला वाळत घातल्या होत्या. आज कडकडीत वाळल्या होत्या. ह्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं. तेलामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी टाकली. त्याचबरोबर पोहे खाण्याचा 1 चमचा तीळ टाकले आणि हे बाजरीचे तुकडे टाकले. या तुकड्यांवरती चवीपुरतं मीठही घालून घेतलं. त्यानंतर लाल चटणीची पूड टाकली आणि चमच्याने हे तुकडे 2 मिनिटांसाठी छान बारीक गॅसवरती परतून घ्यायचे, म्हणजे छान क्रिस्पी होतात. इथं ना आता मस्त डाळ मिरचू करूया. इथं ना झणझणीत हिरवी मिरची, जिरं आणि लसूण आहे तो बारीक करून घेतलाय. कढईमध्ये तेल गरम केलं. त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरीची फोडणी टाकली आणि मिक्सरमध्ये बनवलेलं वाटण चांगलं बारीक गॅसवरती 2-3 मिनिटं परतून घेतले. मिक्सरमध्ये परत मुठभर खोबरं सुद्धा बारीक करून घेतले. तोपर्यंत इकडे जी मिरची तळली होती त्याच्यामध्ये हळद, हिंगपूड टाकून घेतली आणि ही रात्रभर भिजत घातलेली हरभऱ्याची डाळ टाकली. तुम्ही 2 तास भिजवून टाकली तरी पण चालेल. डाळ सुद्धा 1 मिनिटासाठी छान परतून घेतली. त्याच्यामध्ये जे काही आपण खोबरं वाटण केलं होतं ते टाकलं. चवीपुरतं मीठ टाकलं आणि मस्त मिक्स करून 2-3 मिनिटांसाठी हे वाफवून घेतले. त्यानंतर जाडसर कुटलेला शेंगादाण्याचा कूट आणि थोडेसे अर्धे शेंगादाणे टाकले आणि मस्त असा ह्या 5 मिनिटांसाठी वाफवून घेतला. झणझणीत असा हा ठेचा आणि भाकरी खूप सुंदर लागतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय.